नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आज आहे रविवार असूनसुद्धा मला वेळ मिळाला नाही. कारण आज असं काही घडलं, की त्या कारणामुळे व्हिडिओ काही बनवू शकलो नाही. तर आज आमच्या एरियामध्ये आमच्या घरापाशी असणाऱ्या काकू आहेत, त्यांचं निधन झालं. त्यामुळं कसं आहे, शक्य नव्हतं व्हिडिओ बनवणं. त्याच्या दुःखात आपल्याला सहभागी होणं आवश्यक होतं. त्यामुळं विचार केला, की आज हे नको सर्व. त्यांची अंत्ययात्रा झालेली आहे. त्यांचं सर्व झालेलं आहे. आता आम्ही जस्ट घरी आलो आणि व्हिडिओ नाही केला. त्यामुळं खंत वाटत होतं. म्हणून विचार केला, की आज थोडं काय होणार, तुमच्यासोबत संवाद साधू व्हिडिओच्या मार्फत हे सांगावं किंवा शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ बनवला. राहिला प्रश्न, तुम्हाला कितपत व्हिडिओ माझे आवडतात किंवा नाही आवडतात हे मलाही माहिती नाही. पण आवडत असेल ना, तर खरंच एकदा तरी मला कमेंट करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये खाली आणि सांगा आवर्जून वाटल्यास मला आवडतो की नाही आवडत. कारण ह्या गोष्टी कशा आहेत, फार किचकट आहेत आणि बारीक आहेत. त्यामुळं कसं आहे, याचा विचारपूर्वकच या गोष्टी सर्व केल्या पाहिजेत असं माझं तरी मत आहे. म्हणून मी खूप विचारपूर्वक करतो, वेळातून वेळ काढून बनवण्याचा. आणि खरंच एक चांगला सोर्स आहे तुमच्यासोबत कम्युनिकेशन करायसाठी म्हणून हा व्हिडिओ केला आहे. तर लक्षात आलं की त्या ठिकाणी गेल्यानंतर खरंच माणसाचं सुद्धा तसंच आहे, की जोपर्यंत त्याचे श्वास चालतात ना, तोपर्यंत व्यक्ती आहे. श्वास बंद झाले की त्याचं काही नाही, तो आपला काही नाही, असंच आहे. तर म्हणूनच एक म्हणतो, की जेवढा वेळ तुमच्यापाशी आहे ना, तेवढा जगा, आनंदी राहा, उत्साही राहा, आपल्या परिवाराला वेळ द्या. त्याचबरोबर तुम्हाला जे आवडते ना, ते तुम्ही करा. कोण काय म्हणतं याचा विचार बिलकुल करू नका. कारण लोक कसं आहे, हसायला येतील, पोसायला येणार नाही. तर त्यातला तो एक मुद्दा सोडून द्या. आपल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत ते खरी सेवा आहेत परमेश्वराची. परमेश्वरानं आपल्याला जन्माला घातलं ना, 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, बुद्धी दिली. मग या गोष्टी आपण वापरायला नको का? त्यासाठीच आपल्या देवाने ह्या धर्तीवर, ह्या जमिनीवर पाठवलेलं आहे, की काहीतरी कर. बस तेवढंच आपल्याला करणे आहे. आणि कोण काय म्हणतं त्याच्यापेक्षा आपल्या कामावरची श्रद्धा, आपल्या कामावरचा विश्वास हा सर्वात मोठा आहे. लोक मलाही म्हणतात, मी त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण माझ्या वाईट परिस्थितीत लोक नाही आली, मी स्वतः खंबीरपणे उभं राहिलो आणि आज या चांगल्या परिस्थितीत आहोत. कारण मला अजून भरपूर सारं आठवतं आहे, मी शेअर पण करणार काही वेळा. म्हणून म्हणतो मित्रांनो, लोक काय म्हणतात ना, याच्याकडे बिलकुल तुम्ही लक्ष देऊ नका. कारण लोकांचं कामच आहे, लोक CCTV कॅमेऱ्यासारखेच आहेत आपल्याकडे वॉच ठेवणारं. चांगलं आहे, असू द्यावी, आपल्याला काही फरक पडत नाही. फक्त आपलं काम, आपले कामावरची श्रद्धा आणि थोडी मेहनत, बस एवढं जरी केलं तुम्ही, तर खरंच जीवनाच्या प्रत्येक अयशस्वी पायरीवर यशस्वीपणे पावटू शकणार. तर छोटूसा व्लॉग आहे, मिनी व्लॉग तुमच्यासाठी केलेला आहे. बघा तुम्हाला आवडते का? आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला. धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्या एक चांगल्या ब्लॉगसह.